नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, आपण जी ड्रायव्हर भरती आलेली आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ड्रायव्हर भरती आलेली आहे, त्या ड्रायव्हर भरतीची फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण तयारी करून घेत असतो। तुम्ही जे काय अभ्यास करत आहे तो अभ्यास कशा पद्धतीने तुमचा परफेक्ट झालेला आहे किंवा कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून पाहत असतो। मित्रांनो बघा, ज्यावेळेला तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसत आहे त्यावेळेला प्लीज तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करायचं आहे, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की तुमची जी तयारी आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे। आणि बऱ्याच सगळ्या माझ्या मित्रांचे मला मेसेज आलेले होत्या, कमेंट्स होत्या की प्रश्नांची जी काही काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी वाढवा अशी रिक्वेस्ट होती। तर मित्रांनो, निश्चितच मी इथून पुढचे जे आपले लेक्चर येणार आहेत त्याच्यामध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवलेली आहे। बघा, आपल्याच्या या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, खरंच माझी मनापासून तुम्हाला एक विनंती राहील की तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, आजच्या प्रश्न मालिकेतील सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे की इंटरनल कंप्रेशन जे असतं इंजिनमध्ये ते कसं कार्य करतं। बघा, इंटरनल कंप्रेशन जे गाडीमध्ये वापरलं जातं ते कशा पद्धतीने काम करतं हे तुम्हाला विचारलेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहेत। बघा, इंधनाच्या दहनामुळे तापमान व दाब निर्माण होतो आणि हा ऊर्जा यांत्रिक शक्तीत रूपांतरित होतो। दुसरा बघा ऑप्शन काय आहे, इंधनाने चालवलेल्या गिअर यांत्रिकीद्वारे कार्य करते, जलद इंधन वेगवान गती घेते आणि इंधन व वायू मिश्रण शोषून घेतल्यानंतर वादळ निर्माण होते। बघा, कशा पद्धतीने तुम्हाला इथं ऑप्शन देण्यात आलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही पाहू शकता। आणि चला, उत्तर तुमचं कमेंट करायचं आहे। याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे, इंधनाच्या दहनामुळे तापमान व दाब निर्माण होतो आणि हा ऊर्जा यांत्रिक शक्तीत रूपांतरित करतो। आलं का लक्षात या प्रश्नाचं उत्तर? चला, ज्यांनी कमेंट केलेलं आहे त्यांच्यासाठी धन्यवाद, ज्यांनी कमेंट केलेलं नाही त्यांनी कमेंट करायचं आपलं उत्तर। बघा, 42वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये गिअर शिफ्टिंग केल्याने काय परिणाम होतो। प्रश्न नीट बघा काय आहे की इंजिनमध्ये गिअर शिफ्टिंग केल्याचा परिणाम काय होतो। इंधन अधिक जलद गतीने कार्य करते, इंधनाच्या वापरात कमी होईल, त्याच्यानंतर गिअर बदलण्याने इंजिन अधिक कार्यक्षम होईल आणि इंजिन गतीचे नियंत्रण थांबते। चला, तुमचं उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो पटपट। आणि याचं करेक्ट आन्सर काय बघा, याचं इंधनाच्या वापरात कमी होईल। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 43वा प्रश्न तुमच्या समोर आहे, स्पार्क प्लग जे आहे त्याचे तुम्हाला कार्य विचारलेलं आहे। गाडीमध्ये जो स्पार्क प्लग असतो त्याचे कार्य ऑप्शन तुम्हाला इथं मित्रांनो दिलेलं आहे, इंधनाची जळती प्रक्रिया सुरू करणे, इंधनाच्या शुद्धता तपासणे, इंधनाची गती वाढवणे, तेलाच्या प्रदूषणामुळे इंधन शुद्ध करणे। चला, स्पार्क प्लगचं आपल्याला सर्वांना कार्य माहित आहे, तर स्पार्क प्लगचं कार्य काय आहे ते सांगायचंय पटपट। चला, उत्तर बघा, इंधनाची जळती प्रक्रिया जी आहे ते सुरू करण्याचं काम कोण करत असतं, तर स्पार्क प्लग करत असतो। 43वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, डिझेल इंजिनमध्ये इंधन कसे जाळले जाते। बघा, ज्या गाड्यांचं डिझेल इंजिन असतं त्याच्यामध्ये इंधन कशा पद्धतीने जाळलं जातं हे तुम्हाला विचारलेलं आहे। स्पार्क प्लगद्वारे इंधन व वायूंचे मिश्रण करून उच्च दाबाचे इंधन स्फोटकतेवर आणि बाह्य तापमानाने। चला, करेक्ट आन्सर द्या। खूप सगळे तुम्हाला इंजिन संबंधीचे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी, आणि याचं करेक्ट आन्सर काय बघा, उच्च दाबाने इंधन स्फोटकतेवरती फवारलं जातं, त्याच्यामुळे डिझेल इंजिनमध्ये इंधन जे आहे ते इंधन जाळलं जातं। 45वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, क्रांतिकारक गती काय आहे। क्रांतिकारक गती काय आहे तुम्हाला विचारलेले, गिअरबॉक्सचा वेग, इंधन चालवण्याची क्षमता, इंजिनच्या गतीला प्रगती करणे आणि स्फोटकतेची क्रियावली करणे। चला, पटदिशी तुमचं उत्तर आहे ते उत्तर कमेंट करायचंय मित्रांनो, उत्तर कमेंट करा तुमची पटपट। आणि याचं करेक्ट उत्तर आहे, इंजिनाच्या गतीला प्रगती करणे। काय आहे, इंजिनाच्या गतीला प्रगती करणे हे क्रांतिकारक गती आहे। पुढचा 46वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंटरनल कंप्रेशन इंजिनमध्ये कार्यवाही सुरू करण्यासाठी काय आवश्यक असते। इंटरनल जे काही गाडीचं कंप्रेशन असतं त्याच्यामध्ये कार्यवाही करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, तर इंधन आणि ऑक्सिजन, इंधन आणि पाणी, इंधन आणि तेल
वायू आणि इंधन। चला तुमचा आन्सर जे आहे ते आन्सर पटपट कमेंट करायचं मित्रांनो। बघा 46वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे आणि त्याचं उत्तर बघा काय आहे, इंधन आणि ऑक्सिजन हे काय करत असतं की इंटरनल जे कंप्रेशन्स असतं इंजिन मध्ये त्याची कार्यवाही सुरू करण्यासाठी आवश्यक असतं। 47वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, कंप्रेशन स्टेज काय आहे? कंप्रेशन स्टेज काय आहे इथं विचारलेले आहे। ऑप्शन दिलेले आहेत, इंधनाच्या मिश्रणाला उच्च दाबाने कोंडणे, इंधनाच्या मिश्रणाला जलद गती देणे, इंधनाचे दहन सुरू करणे आणि इंधनाची गळती रोखणे। कंप्रेशन स्टेज काय आहे असं विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा, इंधनाच्या मिश्रणाला उच्च दाबाने कोंडणे त्याला काय म्हटलं जातं, कंप्रेशन स्टेज असं म्हटलं जातं। चला पुढचा प्रश्न 48वा मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंजिन तेलाचे कार्य काय आहे? बघा इंजिनचं जे तेल आहे त्याचे कार्य काय विचारलेले आपल्याला इथं, इंधनाची गती वाढवणे, इंधनाच्या दहन प्रक्रियेसाठी ऊर्जा साठवणे, इंजिन स्पार्टना चिकटवणे आणि शीतलता पुरवणे, वायूच्या गतीला नियंत्रित करणे। प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो, बिनधास्त उत्तर द्यायचे आहेत, चुकली तर चुकू द्या। आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे ते, की इंजिन स्पार्टना चिटकवणे आणि शीतलता पुरवणे हे इंजिन तेलाचे कार्य आहे। तुम्हाला कशाही पद्धतीने इथं वेगवेगळे ऑप्शन विचारले जाऊ शकतात। 49वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंटरनल कंप्रेशन इंजिन मध्ये वायूचे मिश्रण कसे होते? बघा इथं प्रश्न काय आहे, जे इंटरनल कंप्रेशन असतं त्याचं इंजिनच्या मध्ये वायूचे मिश्रण कशा पद्धतीने होते, ऑक्सिजन आणि नायट्रोजन मिक्स करून, इंधन व हवा एकत्र करून, वायू आणि जलाचा मिश्रण करून, इंधन आणि पाणी वापरून। चला करेक्ट आन्सर बघा याचं काय आहे, की याचं करेक्ट आन्सर आहे, इंधन व हवा एकत्र करून काय केलं जातं, इंटरनल कंप्रेशन जे आहे इंजिन मध्ये त्याचे वायूत मिश्रण केले जाते। पुढचा 50वा आणि शेवटचा प्रश्न असलेल्या प्रश्नमालिकेतील इंजिनच्या पिस्टनचे कार्य काय आहे? गाड्यामध्ये जे इंजिन वापरलं जातं त्याच्यामध्ये जे पिस्टन आहे त्याचे आपल्याला इथं कार्य विचारलेलं आहे। इंधनाची गती नियंत्रित करणे, इंधन आणि वायूचे मिश्रण घेणे, इंजिनच्या दाबाने रोटेशन निर्माण करणे आणि इंजिनाची गती थांबवणे। चला करेक्ट आन्सर मित्रांनो तुम्हाला कमेंट करायचा आहे। आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा 50वा प्रश्न आहे की इंजिनच्या पिस्टनचे कार्य विचारलेलं आहे। चला करेक्ट आन्सर कमेंट करा आणि याचं करेक्ट आन्सर आहे, इंजिनाच्या दाबाने रोटेशन निर्माण करणे हे कशाचं काम असतं, इंजिनमध्ये पिस्टनचे काम असतं। आलं का लक्षात? बघा मित्रांनो अशाच पद्धतीनं टेक्निकल जे प्रश्न आहेत गाडीविषयीचे ते तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि याच धर्तीवरती प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।